नमस्कार मित्रांनो, सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा. आज आपण आपल्या फार्मवरती सकाळचं कसं कामकाज चालतं त्याबाबत आज आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सकाळी काय करतो, असं आपल्या जे मोठे शेळे आहेत ना त्यांचा हा वाडा पूर्ण स्वच्छ करून घेतो. हे आपली बघा लहान करड आहेत, रात्रभर ह्या गोट्यामध्ये असतात. रात्रभर ह्या गोट्यामध्ये सकाळ आपण काय करतो, वाडा लुटून झाला की शेळ्यांना पिण्यासाठी सोडतो. त्यामुळे त्यांची अशी तगमग चालली बघा पिण्यासाठी सगळी करडांची. आता आपला हा वाडा स्वच्छ लुटून झालेला आहे, होत आलेला आहे. आता असा वाडा स्वच्छ चारी बाजूनं लुटून घेतला ना दिवसभर हे बघा. आता नाना करडं सोडतात, करडं कशी पळत चालली बघा पिण्यासाठी. आता आपल्या आईंना आपली कमीत कमी 16-17 करडं आहेत. ही अशी पिण्यासाठी आपण सकाळी शेळ्यांना सोडतो. रात्रभर ते त्यांच्या गोट्यात असतात. तिथे आपण त्यांना गहू रात्रीचं आणि मका टाकत असतो. बाकी ते आवडीने दूध देतात. प्रत्येक शेळीला 2-2 करडं झालेले आहेत. आपल्या 3 शेळ्या आहेत अशा की त्यांना 3 करडं झालेले आहेत. मग आपण त्या प्रत्येक शेळीचं एक करडं काय केलं आहे, जे आपण शेळ्यांची करडं विकलेली आहेत, शेळ्यांची करडं, मग त्या शेळ्यांना आपण करडं पाचतो. हे बघा करडं किती सकाळ पितात. काय शेळ्यांची करडं ह्या त्या शेळ्याच्या कासात जाऊन पितात. बघा त्या शेळीची करडं पिऊन झाली का अशी उड्या आणतात बघा. असं आपलं सकाळचं नियोजन असतं. असं 2-3 वाडा आहेत आपलं शेडला. प्रत्येक वाडा लोटला ना त्याशी मोठ्या करडांचा सुद्धा वाडा असं लोटून साफसफाई झाला की करडे प्यायला सोडते. ही बघा आपली काय पाजणे आहेत. आता हा आपला दुसरा वाडा आहे बघा शेळ्यांचा. हा सुद्धा वाडा स्वच्छ करतो आपण सकाळचा, कारण दिवसभर शेळ्या घरी नसतात, रानात चरायला गेलेल्या असतात. त्यामुळं असं सकाळी नेहमीच वाड्यात स्वच्छता केली पाहिजे. वाडा स्वच्छ असेल तर पिसा गोचीड त्यासारखं शेळ्यांना होत नाहीत. ही आपली मोठी करड आहेत, साधारण 3-3.5-4 महिन्याची करड आहेत. हे त्या वाड्यामध्ये असतात. लहान करडं वेगळी, मोठी करडं वेगळी, असं आपलं नियोजन आहे. आणि त्यांच्या जी शेळ्या आहेत ह्या करडांच्या त्या वेगळ्या असतात. लहान करडांच्या आया वेगळ्या असतात, मोठ्या करडांच्या आया वेगळ्या असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना पिण्यासाठी सोडताना त्रास होत नाही, मिक्स होत नाहीत लहान करडं मोठी करडं. असं आपण नियोजन केलेलं आहे शेळ्यांचं. आणि पाऊस पडून गेल्यामुळे रात्री थोडी चिकचिक झालेली आहे. ह्या आपल्या घरच्या कोंबड्या आहेत. सकाळी आता आपण कोंबड्या सोडत आहे. असं नियोजन आहे कोंबड्यांसाठी. त्यांना ते फरोडा केलेला आहे आपण घरी. 20-25 कोंबड्या आहेत आपल्या. बघा त्यांना खाया टाकली बाजरी. सकाळी कोंबड्या सोडल्या त्यांना असं बाजरी टाकली ना मस्त चारते. ते आमचं शेड आहे बघा घराभोवती. आणि पटांगण खूप मोठं आहे. चारी बाजूनं तार कंपाऊंड केलेलं आहे. त्यामुळं कोंबड्या बाहेर जाऊ शकत नाहीत. दुसऱ्या शेजाऱ्याच्या रानाला आपल्यामुळं तकलीफ होत नाही पिकांना. त्यामुळे असं बंदिस्त केलं आहे चारी बाजून आपण. हे बघा आता वाडा लुटून झाला की आपलं लेंडी भरून टाकतात नाना. स्वच्छ बघा चारी बाजूनं वाडा कसा स्वच्छ साफसफाई केलेला आहे. आणि सकाळी काम केलं ना की दिवसभर दुसऱ्या कामाला माणूस मोकळा होतो. रानातली कामं असतात. हे बघा असं आपलं उकिरंडा आहे. आपण घराच्या बाजूलाच उकिरंडा केलेला आहे. तिथं आणून हे आपण लेंडी खत टाकतो. ह्या शेळ्या आहेत बघा आपल्या मोठ्या शेळ्या आहेत. मोठ्या करडांच्या ह्या शेळ्या आहेत वेगळ्या. आता ह्यांना आपण त्या वाड्यात नेऊन सोडणार. ती बघा आळूची पिळून शिर्डी. झोप पुरी झाली उठत नाही ते सकाळच्या. हे बघा त्या वेगळ्या शेळ्या आहेत. मोठ्या करडांच्या शेळ्या वेगळ्या, लहान करडांच्या शेळ्या वेगळ्या आहेत.
बाहेर जायला हा आपला ब्रिडर बोकड आहे बाबा. घरच्या शेळीपासून तयार झालेला हा आपला बोकड आहे. आपण ब्रिडर म्हणून बाहेरचा बोकड विकत आणत नाही. हीच आपल्या फार्मचं वैशिष्ट्य आहे. कारण घरच्या शेळीपासून तयार करणे. हे बघा, शेळ्या बाहेर सोडल्या की बघा वाड्यामध्ये कधीच घाण करत नाहीत, लघवी करत नाहीत. बाहेर आले की ते शेळ्या बघा हे करतात. त्यामुळं ही आपली कोंबड्या आहेत, 3-4 पिल्लं झालेली आहेत. असं आपलं सारा जमा आहे फार्मवरचा सारा. त्यांना आता बाजरी टाकलेली आहे. कारण शेळीपालन करत करत तुम्ही कोंबड्या करू शकता. साधारण 10 रुपये 8 रुपये प्रमाणे अंडं जातं. कधी आपल्याला कोंबड्या खायला गावतो. आणि एक शेती करत करत शेळीपालन करत करत कोंबड्या असं नियोजन पाहिजेलच. हे बघा, आता आम्ही चहासाठी दूध किंवा खाण्यासाठी दूध असं शेळ्यांचं काढत असतो. आणि शेळी आपली रानात चरून येत असते, रानातल्या औषधी वनस्पती खात असते. त्यामुळे शेळीचं दुधासारखं दूधच नाही, एकदम पौष्टिक दूध असतं शेळीचं. काढण्याची पद्धत बघा, नानानं पाय आपल्या टांगडीमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे शेळी बिलकुल हलत नाही. ही बघा आपली शेळी आहे कोटा जातीची. आणि असं दृश्य फार तुम्हाला व्हिडिओमध्ये चॅनलवर कमी येणार बघायला. हे असं किती सुंदर दृश्य बघा. दूध काढणे, शेळ्यांना करडांना सोडणे पिण्यासाठी. हे बघा असं आपली शेळी आहे, किती शांत शेळी आहे. पाय झाडत नाही, काय नाही, कारण यांना सवय आहे. आपण जशी सवय लावू तशी शेळ्यांना सवय लागत जाते. आपल्या फार्मवरच्या शेळ्या खूप शांत शेळ्या आहेत. आणि आपण सवय लावतो तशा शेळ्या घडतात. त्यामुळं फार्मवरती शेळ्या नेहमीच चांगली सवय लावा. त्यांचं टायमिंग फिक्स ठेवा. झाडलोट करण्याचं, दूध काढण्याचं, करडांना दूध पिण्यासाठी सोडण्यासाठी किंवा चरायचं टायमिंग. हे बघा, आता आपलं कुत्रं आहे, पश्चिमी जातीचं पिल्लू आहे, आपण सांभाळलेलं आहे. शिकारीचं कुत्रं, खूप छान कुत्रं आहे. 2 कुत्रे आहेत आपल्या फार्मवरती. कारण आपली फिरस्ती शेळीपालन असल्यामुळं आपल्याला सांभाळायला लागतात कुत्रे. हे बघा, दुसऱ्या शेळीचं दूध काढायला चाललेलं आहे बघा. किती शांत शेळी उभी राहिली बघा. त्यामुळं शेळीपालनाचं खूप मोठी हे आहे. आपल्याला लागतं शेळ्यांचं दूध पिण्यासाठी. तुम्ही असं नियोजन करा मित्रांनो. शक्य झालंच तर फिरस्ती शेळीपालन कधी फायद्याचेच आहे. आणि त्यापासून जी करडांना दूध मिळतं ते पौष्टिक दूध असतं बघा. तवली भरत आलेली आहे, अर्ध्याच्या वर झालेली आहे. बाकीच्या आपल्या शेळ्या शांत आहेत. 20 शेळ्या आहेत. हे आता आपण मोठी करडं शेळ्यांना पिण्यासाठी सोडलेलं आहे. करडं त्यांची असं आपलं सकाळचं नियोजन असतं. वाडा साफसफाई केला की ज्या त्या शेळ्यांची करडं ज्या त्या शेळ्यांना पिण्यासाठी सोडणे. आणि सकाळचं आता काम उरकलं ना की दुसरं काम करावे. रानातलं भिजावणं, कुठं काय असेल ती कामं होतात. हे बघा, हे आपण तुम्हाला म्हणलं होतं 3 शेळ्या आणि 3 करडं दिली होती. त्यातली एक करडं आपण असं पाजणं म्हणून ह्या जी शेळ्या आहेत ना त्यांची करडं विकलेली आहेत. असं आपण पाजणं म्हणून अशा शेळ्या धरून पाजतो आपण बघा. हे बघा, ही बारकी पिलं पाजणी आहेत बघा आपली घरची. 3 शेळ्या करडं दिलेली ते आपण ह्या शेळीची करडं विकल्यामुळे ह्याला पाजतो बघा. तर जास्त करडं झाले तर ते विकू नाहीत. 1-2 शेळ्याला तुम्ही अशी सवय लावा, पाजू शकता तुम्ही. कारण करडांपासूनच जास्तीत जास्त आपल्याला इन्कम असतो. तोच आपला 4 पैसे मिळण्याचे साधन असते. ही बघा आपली कशी पाटी आहेत बघा. पाट बोकड दिलेला आहे. आता 3.5 महिन्याची करडं आहेत बघा 2. ही बघा, ही बघा पाट आहे बघा. आणि ते पलीकडचं बोकड आहे शेळीचं. मस्त पाट बोकड आहे. हे आपण पाट घरी सांभाळणार आहे. ते ठराविक बोकड आता विकायचे आहेत. कारण कटिंग मार्केटला सुद्धा चांगली करडं वजनदार भरली तरी 10,000, 11,000, 9,500 अशा रेंजनं करडं जातात. त्यामुळे कटिंग मार्केटला सुद्धा करडं विकण्यासाठी परवडतात. असं काय नाही की ही नेलं पाहिजे. बघा, आता आपण ज्या वाड्यातली करडं पिण्यासाठी सोडली तो वाडा पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे. असं आपलं फार्मवरचं सकाळचं नियोजन असतं. व्हिडिओ आवडल्यास सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही असं नियोजन करा.
धन्यवाद मित्रांनो.